नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि आपण बघताय आरोग्याचं बोलू काही. आजचा विषय आहे कार्डियक अरेस्ट आणि कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन म्हणजे CPR. कार्डियक अरेस्ट म्हणजे एखादी नॉर्मल व्यक्ती अचानक कोलॅप्स होते, अचानक पडते, आणि CPR म्हणजे अशा कार्डियक अरेस्टच्या पेशंटला पूर्ववत आणण्यासाठी जे टेक्निक वापरलं जातं त्याला CPR असं म्हणतात. कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हार्ट अटॅकमुळे कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. हार्ट अटॅकमध्ये हृदयाला ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला, म्हणजेच ब्लॉकेज वगैरे निर्माण झाले, तर हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो आणि हार्ट अटॅक येतो. पण हार्ट अटॅकच्या पेशंटला डॉक्टरांकडे हॉस्पिटलला घेऊन जाऊन इलाज करण्यापुरता काही वेळ असतो. अगदीच क्वचित प्रसंगी खूप तीव्र झटका आला तर लगेच पेशंटचा मृत्यू होऊ शकतो, पण अन्यथा पेशंट हॉस्पिटलमध्ये जातात, त्यांच्यावरती इलाज होतात आणि ते बरे होतात. पण कार्डियक अरेस्ट ह्या कंडिशनमध्ये 5 ते 7 मिनिटात त्याच्यावरती CPR हे टेक्निक वापरून त्याला पूर्ववत आणणे हे खूप गरजेचं आहे. साधारण भारतामध्ये वर्षाला 7 लाख लोकांना कार्डियक अरेस्ट झालाय असं दिसून आलंय. याच्यामध्ये 70% लोकांना कार्डियक अरेस्ट घरामध्ये आलेला आहे. 20% लोकांना पब्लिक प्लेसमध्ये म्हणजे मॉल असेल किंवा रस्त्यावरती असेल, तर फक्त 10% लोकांना कार्डियक अरेस्ट हॉस्पिटलमध्ये दिसून आलेला आहे. त्यामुळे कार्डियक अरेस्ट आणि CPR ह्याबद्दल आपल्या सर्वसामान्य माणसांमध्ये सुद्धा जागृती असणं आणि त्या CPRच्या विषयी माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी ह्या पेशंट एज्युकेशनच्या हेतूने व्हिडिओ. जेव्हा एखादी व्यक्ती अचानक कोलॅप्स होते किंवा बेशुद्ध पडते तर ती कंडिशन कार्डियक अरेस्टची असू शकते. अशा वेळेला त्या व्यक्तीला सुरक्षित आणि सपाट जागी सर्वप्रथम घेऊन जावे. त्यानंतर सर्वप्रथम विचारावे की काय होतंय, नाव काय तुमचं. जर त्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही तर सर्वप्रथम 108 ला वैद्यकीय मदतीसाठी लगेच फोन करावा. त्यानंतर ह्या 3 गोष्टी खूप व्यवस्थित कराव्यात, जसं की पेशंट श्वास घेतोय की नाही, पेशंटचा श्वासोच्छवास बघावा. त्यानंतर पेशंटच्या छातीची हालचाल होते की नाही हे बघावं. त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला ते बघता येईल. जर पेशंटने कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही, कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही किंवा पेशंट एकदम बेशुद्ध असेल तर लगेच CPR हे पद्धत सुरू करावी. CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. हे कसं करावं तर पेशंटच्या छातीच्या मध्यभागी आपल्या हाताचा पंजा हे ठेवून दुसरा हात त्याच्यावरती ठेवायचा, बोटं लॉक करायची, आपला खांदा, कोपर आणि हात हा एका रेषेत येईल आणि 1 मिनिटामध्ये 100 ते 120 अशा प्रकारे CPR आपल्याला द्यायचे आहे. हे CPR साधारण 2 इंच पर्यंत छाती खाली जाणं खूप गरजेचं आहे. 1 मिनिटामध्ये 100 ते 120 वेळेला CPR दिल्यानंतर पेशंटला परत बघायचं आहे की पेशंटची काही हालचाल होतीये का. परत CPR ही प्रोसेस सुरू करायची आहे. आता हे कधीपर्यंत करायचं तर जोपर्यंत पेशंट हा शुद्धीत येत नाही तोपर्यंत, किंवा जी आपण वैद्यकीय मदत मागितलेली आहे ती येत नाही तोपर्यंत. जर पेशंट शुद्धीत आला तर त्याला रिकव्हरी पोझिशन मध्ये म्हणजेच डाव्या कुशीला असं वळवून ठेवणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत वैद्यकीय सेवा किंवा वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत पेशंटच्या सोबत राहणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे.